नमस्कार, मी विशाल परदेशी। चला मंडळी, जाणून घेऊयात नेमकं काय घडतंय। मनसेचा 18व्या वर्धापन दिनाचा सोहळा यंदा नाशिकमध्ये पार पडणार आहे आणि यासाठी राज्यभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाशिकमध्ये दाखल होणार आहेत। या निमित्त नाशिक मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून शहरात जोरदार बॅनरबाजी केली जाते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले असून 9 तारखेला दादासाहेब गायकवाड सभागृहात वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांची तोफ धडाडणार आहे। कार्यकर्त्यांना भाषणाच्या माध्यमातून ते मार्गदर्शन करतील। लोकसभा निवडणुकीचं रणशिंग ते नाशिकमधून फुंकणार असून भाषणात ठाकरे नक्की काय बोलणार, महायुतीसोबत जाण्याची ते काही घोषणा करणार की स्वबळाचा नारा देणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेटवर्क 18च्या कार्यक्रमात आगामी काळात मनसे सोबतच्या युतीबाबत काय घडणार यावर वक्तव्य केलं। मनसेनं मराठीसोबतच हिंदुत्वाचाही मुद्दा हाती घेतलाय, त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये आता मतभेदाचा मुद्दाच राहिलेला नाही। परिणामी राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारला मनसेच्या रूपानं चौथं इंजिन जोडलं जाऊ शकतं। भाजप आणि शिवसेनेच्या डबल इंजिनला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपानं नवं इंजिन जोडलं गेलं। परिणामी महायुतीचं सरकार ट्रिपल इंजिन म्हणून ओळखलं जाऊ लागलं। पण आता लोकसभा निवडणुकीच्या आधी मनसेचं इंजिनही महायुतीच्या यार्डात दाखल होऊ शकतं, तशी चर्चा आहे। मनसेचा 18व्या वर्धापन दिनाचा सोहळा पहिल्यांदाच मुंबई बाहेर नाशिकमध्ये पार पडतोय। बरं, हा सोहळा नाशिकमध्ये पार पडण्याचंही एक कारण आहे। नाशिक हा एकेकाळचा मनसेचा बालेकिल्ला। नाशिककरांनी राज ठाकरे यांना भरभरून प्रतिसाद देत तब्बल 40 नगरसेवक आणि 3 आमदार निवडून दिले। मात्र मधल्या काळामध्ये मोदी लाटेत मनसेचा नाशिकमध्ये पार धुवा उडाला। गेल्या महापालिका निवडणुकांमध्ये तर मनसेला 40 वरून थेट 5 नगरसेवकांपर्यंत खाली यावं लागलं। अशातच राज ठाकरे यांचा करिश्मा ओसरतो की काय असं वाटायला लागलं। मात्र 5 राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर देशामध्ये बदलाचे वारे सुरू झाले आणि राज ठाकरे यांनी ही अचूक संधी साधत नाशिकचा दौरा आयोजित केला। राज ठाकरे आणि नाशिककरांचं वेगळंच नातं आहे। राज ठाकरे शिवसेनेत असल्यापासून त्यांना नाशिकबद्दल आपुलकी आहे। मनसेची सत्ता हातात आल्यानंतर राज ठाकरे यांनी शहरात अनेक विकास कामं केली। मात्र सत्ता पालट झाल्यानंतर मनसेच्या या कामांना बंद करण्याचा जणू चंगच भाजपने बांधला। त्यामुळेच आपल्या दौऱ्यामध्ये राज ठाकरे सत्ताधारी भाजपवर तुटून पडणार अशी चिन्ह आहेत। राज ठाकरे सध्या बॅकफुटवर असले तरी ते फार काळ बॅकफुटवर राहतील असं नाही। त्यामुळे देशात बदललेली हवा राज ठाकरे नाशिकमध्ये बदलू शकतात का, याकडे मनसे कार्यकर्त्यांचं आणि नाशिककरांचं लक्ष लागलंय। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते व्हिडिओच्या कमेंटमध्ये जरूर कळवा।